सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण 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 हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम जय राम जय जय पखवाद उंच आहे पखवाद उंच आहे पखवाद कमी का ना उंच आहे पखवाद भाग्यवंता हेच काम मापे नाम वैखरी मापे नाम वैखरी मापे नाम वैखरी भाग्यवंता हेच काम मागे नाम वैखरी मागे नाम वैखरी मागे नाम वैखरी आनंदाची पुष्टी अंगी श्रोते संगी उद्धरती श्रोते संगी उद्धरती श्रोते संगी उद्धरती आनंदाची पुष्टी अंगी श्रोते संगी उद्धरती श्रोते संगे उद्धरती श्रोते संगे उद्धरती पिकले तया खाणे किती पंगतीसी सुकाळ पंगतीसी सुकाळ पंगतीसी सुकाळ पिकले तया खाणे किती पंगती से सुकाळ पंगती से सुकाळ पंगती से सुकाळ तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या दंडवत आचार्या दंडवत आचार्या तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या दंडवत आचार्या दंडवत आचार्या आनंदाची पुष्टी अंगी श्रोते संगी उद्धरते श्रोते संगी उद्धरते श्रोते संगी उद्धरते आनंदाची पुष्टी अंगी श्रोते संगे उद्धरते
शोभे संगे उद्धारते शोभे संगे उद्धारते विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा भाग्यवंता हेची काम 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 माफी दाब वही खरी माफी दाब वही खरी आनंदाची पृष्ठी अंगी आनंदाची सृष्टी अंगी माफी नाम वैखरी माफी नाम वैखरी आनंदाची पुष्टी आली आनंदाची पुष्टी आली श्रोते संगे उधरती
श्रोते सर्वे उद्धारती, श्रोते सर्वे उद्धारती, आनंदाची तृती अंगी, आनंदाची तृती अंगी विठाला विठाला विठाला
टाळी टाळी पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज विठाला विठाला भाग्यवंता हेची काम मापे नाम वैखरी आनंदाची पुष्टी अंगी श्रोते संगी उद्धरती पिकले तया खाणे किती पंगतीसी सुकाळ आनंदाची पुष्टी अंगी श्रोते संगी उद्धरती तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या आनंदाची पुष्टी अंगी श्रोते संगी उद्धरती विठाला अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदांभोज तेजस्फुरदिक् प्रदेशम विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसव पाऊले श्री गुरूंची मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्ववंदे महाराष्ट्र भूषण देहुनिवासी वैराग्यस्य परममूर्ती संतश्रेष्ठ संतश्री तुकोबारा यांचा 4 चरणाचा भाग्यवंताचं लक्षण करून त्यांनी जीवनात काय कामगिरी करतात याचं वर्णन करणारा अभंग आहे विठाला अभंगावरती विस्तारानं चिंतन करण्यापूर्वी महत्वाचा परिहार वैकुंठवासी श्री हरिभक्तीपरायण श्रीपती गेनोजी शेलार आळंदी पंढरीचे निष्ठावंत वारकरी त्यांच्या 17व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने शेलार परिवार आणि नातेवाईक हा सोहळा घडवून आणतात। गेली 17 वर्षे हा सोहळा चालू आहे। त्यामध्ये महाराजांचे सुपुत्र नामदेवजी श्रीपती शेलार, संभाजी श्रीपती शेलार, आमचे पैलवान असणारे धोंडीभाऊ श्रीपती शेलार आणि आमचे रामदास सेठ श्रीपती शेलार, शेलार परिवारातील सर्व सदस्य, त्यांचे बाबांचे नातू असतील, नातवंड पतवंड आदी करून मुली जावई पुतणे भाऊ सगळा भरगच्च असलेला परिवार आणि 17 वर्षापासून वडिलांची पवित्र भावनेनं सेवा करणारे हे कुटुंब विठाला उपस्थित तालुक्यातील सर्व आदरणीय गुणीजन मंडळी, ज्यामध्ये गायनाचार्य आहेत, मृदंगाचार्य आहेत, बसलेल्या कीर्तनकार मंडळी आहेत, आदरणीय वंदनीय असणारी बहुश्रुत मंडळी आहेत, राजकीय सामाजिक शैक्षणिक शेतीविषयक उद्योगविषयक नोकरीविषयक सगळ्याच क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करणारं एक एक थोर थोर व्यक्तिमत्व समोर आहे। आपल्या तालुक्याचे आमदार साहेब या कार्यक्रमाला सदिच्छा भेट देऊन गेले। उपस्थित सर्व पाहुणे मंडळी आणि सगळ्याच क्षेत्रात काम करणारी मंडळी, धोंडीभाऊ असतील, रामदास सेठ असतील, या सगळ्या परिवारावर नितांत प्रेम करणारी मंडळी आहे। उपस्थितीवरून हे लक्षात यायला काही अडचण नाही।
बसायला जागा कमी पडते, एवढे लोक ज्या अर्थी कार्यक्रमाला येतात त्या अर्थी या परिवाराचं समाजातलं स्थान लक्षात यायला वेळ लागणार नाही. आम्ही जरी दुरून आलो असलो तरी ह्या उपस्थितीवरून लक्षात येतं सांप्रदायिक राजकीय सगळ्याच क्षेत्रामध्ये या परिवाराचं योगदान निश्चित आहे. त्याची पावती म्हणून तुमच्या सगळ्यांची उपस्थिती आहे. विठाला जीवनाचा प्रवास होत असताना जीवनाला भलेपणा कशानं मिळेल याचा विचार प्रत्येकानं केला पाहिजे. आपला जन्म कशासाठी झाला? लोकसंख्या वाढवायला. 140 कोटी आहे भारताची, त्यात आपला जन्म आला म्हणजे आणखी एकाची वाढ झाली. केलं काय आपण? जन्मा आली वाया गेली, भक्ती नाही केली, माझे माझे म्हणून या कुंथू कुंथू मेली. किंवा सोपं सगळ्यांच्या पाठ. आउट हात का मानव देह अल्लाने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना. बघा, ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्याला मानवी देह मिळालेला नाही. काय असतं? आहार निद्रा भय मैथून सर्व योनिसी समसमान. आपणही घरच बांधण्यात आयुष्य घातलं तर वेगळं काय केलं? आपल्यापेक्षा चांगली घरं चिमण्या बांधतात. आपण लेकरांना जन्म देण्यातच आयुष्य घातलं तर आपल्यापेक्षा जास्त लेकरं डुकराला होतात. एका वेळेला ती 12 पिलांची आई होते. काय पराक्रम आहे! आमच्याकडे एक चाचा राहतो, त्याला 56 लेकर आहेत. अजून राहायला घर नाही. ते 56चे 56 कोथिंबीरीच विकतायत अजून. काय उपयोग आहे त्या लेकरांचा? वरम एको गुणी पुत्र नच मूर्ख शतान्नपी, एकच चंद्र तमोहंती नच तारा गणोपीच. किती लेकरं जन्माला घातली याला फारसा अर्थ नाही. किती बंगले बांधले याला फारसा अर्थ नाही. किती एकर खरेदी केले याला फारसा अर्थ नाही. तुम्ही जीवनामध्ये माणूस म्हणून काय केलं याला काहीतरी अर्थ आहे. एक गोष्ट, 3 गोष्टी सांगतो महाराज. देशासाठी जे जीवन जगलं ते खऱ्या अर्थानं जगलं, समाजासाठी जे जीवन जगलं ते खऱ्या अर्थानं जगलं, आणि देवासाठी जे जीवन जगलं ते खऱ्या अर्थानं जगलं. माझं तर स्पष्ट म्हणणं आहे, देश, समाज आणि देव या तिन्हीसाठी ज्याला जगता येतं त्यांनी जगावं, आणि ज्याला या तिन्हीसाठी जगता येत नाही त्यानं दुपारी 12 वाजता म्हणा तसं मरण नाही आलं तर फाशी घेऊन मरावं, तसं नाही आलं तर औषध घेऊन मरावं, आणि तसंही नाही आलं तर गळ्यात दगड बांधून तळ्यात उडी टाकून मरावं. आमच्या मराठवाड्यात म्हण इकडं आहे का नाही काय माहिती. खायला काळ भुईला भार, कशाला राहतो उगाच. बघा महाराज, देशाप्रती पवित्र भावना ठेवून जे जवान जगतात, मी माझ्या तालुक्यातल्या सगळ्या मिलिटरी मनचे फोन नंबर मिळवतो महाराज. दिवाळीला ते गावाकडे आले की त्यांना माझी विनंती असते, मला फोन करत जा. मला वेळ असला तर मी तुम्हाला भेटतो, तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही मला भेटायला येत जा, आपण कुठेतरी बसत जाऊ. मी व्हिडिओ कॉलवर आठवड्यात एकदा तरी 4-5 जवानांना बोलतो. आता दिवाळीत 5-6 जण आले, घरी आले भेटायला. फराळ वगैरे झाला. मी सहज विचारलं, काय रे कुठे आहे तुमची पोस्ट? ते जवान म्हटले, आम्ही सगळे बॉर्डरवर आहेत महाराज. 3 जण चीन बॉर्डरवर आहेत, 4 जण जम्मू बॉर्डरवर आहेत. मी सहज विचारलं, मग तुमच्या भावना काय असतात तिथं उभं राहिल्यावर? तो म्हटला, महाराज आमच्या 7 जणांच्याच नाही, सीमेवर जेवढेही जवान उभे आहेत त्या प्रत्येकाच्या अंतःकरणात 2च भावना असतात. पहिली भावना, आम्ही जिवंत आहे तोपर्यंत तिरंगा आम्हाला फडकताना दिसला पाहिजे, आणि आम्ही मेलोच तर तिरंग्यात गुंडाळून गावाकडे आलो पाहिजे. जगायचं ते तिरंगा फडकवण्यासाठी आणि मरायचं ते तिरंग्यात गुंडाळून गावाकडं येण्यासाठी. तिसरा विचार आम्हाला माहीत नाही. गीतेत सांगितल्याप्रमाणे हतोवा प्राप्सेसी स्वर्गम जितवावा भोक्षेसे महिम. तुका म्हणे शूर दोही पक्षी भला, मरता मुक्त झाला आणि जगला तर मान पावे, मेला तर परमवीर चक्र अशोक चक्र घेऊन. कधी कधी जवानाला राष्ट्रपती पदक दिल्या जातात मृत्यू पश्चात. जगला तरीही कामाला आला, आणि धारातीर्थी पडला तरीही कामाला आला. देशासाठी देह जावा, दुसरं समाजासाठी. मी ज्या समाजातून पुढे आलो त्या समाजाचं मी देणं लागतो हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. आज एवढा समाज त्या एका माणसासाठी का गोळा होतोय? त्याचं कारण त्यांनी केलेले संस्कार ही पोरं जगतायत, आणि त्या संस्काराच्या वाटचालीतून हे वाटचाल करतात,
म्हणून त्यांनी जोडलेली माणसं अजून सुद्धा या परिवाराच्या संपर्कात तेवढ्याच ताकदीनं राहतात. कुठंतरी मी समाजाचं देणं लागतो ह्याची जाणीव ठेवली पाहिजे. मी एकट्यानं प्रगती केली नवल नाही, माझ्यासोबत 10 लोकांनी प्रगती केली तर खरं नवल आहे. माझं सगळ्यांना हात जोडून म्हणणं आहे, जे पुढं जात आहेत त्यांनी मागच्याचा हात हातात घ्यावा. पुढं जाणाऱ्यांनी मागच्याचा हात हाती घ्यावा, म्हणजे फरफटत का होईना मागचा पुढच्या बरोबर प्रगती केल्याशिवाय राहणार नाही. दुसरं खरं कारण सांगू का, पुढच्यानं मागच्याचा हात हाती घेत जावा म्हणजे मागच्याला आपले तंगडे वडायची संधी मिळणार नाही. महाराष्ट्र सगळ्यात जर पॉवरफुल कशात असेल तर एवढ्या कामात आहे. आम्ही कुठल्या खेळात पदक मिळवू नाही मिळवू, पण कबड्डीत आमचं ऑलिम्पिकचं सुवर्ण पदक नक्की आहे. महाराष्ट्रातले पोरं कबड्डीला पाठवा, बक्षीस नाही मिळालं तर मला विचारा, कारण आमचा जन्मसिद्ध हक्क आहे पुढे जाणाराचे तंगडे. 76 वर्षात महाराष्ट्राचा पंतप्रधान झाला नाही त्याचं हेच कारण आहे, आमचा एखादा नेता पुढे जात असला तर 4 नेते त्याला मागं वडल्याशिवाय राहत नाही. दुर्दैव आहे आमचं हे. एकमेकाचे पाय खेचतो. समाजाचा आम्ही देणं लागतो. मी तर नेहमी सांगतो, मला गोरगरीब वस्तीत एखादी चक्कर आपण मारली पाहिजे. मी आर्थिक सोबततेत आलोय ना, मला जरा बरे दिवस आलेत ना, एखाद्या गरीब वस्तीतल्या शाळेत मी गेलो पाहिजे. 100-150 पोरांची ती शाळा, तेवढ्या पोरांसाठी मी वहीन पेन जरी खरेदी केला तरी भरपूर केलं. एक 10ची वही, 5चा पेन, 200 पोरं, 3000 खर्च होईल, पण पोरं वर्षभर तुम्हाला ध्यानात ठेवतील. आणि बघा महाराज, वही आणि पेन त्या गरीब लेकरांच्या हातात द्या, इतके आनंदी होतील ते. कधी घरी जाईल आणि कधी आईला सांगल असं होईल त्यांना. देऊन बघा आणि त्या पोरांच्या चेहऱ्यावरचा आनंद एकदा पाहून घ्या. पंढरपुरात जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेतल्यावर जो आनंद मिळणार आहे, तो आनंद तुम्हाला त्या लेकरांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून मिळाला नाही तर मला विचारा. घेऊन बघा कधीतरी. मी पदरचं बोलत नाही, तुकोबारायांनी त्यांना पण साधू म्हटलंय जे अशी कामं करतात. जे कारंजले गांजले, जे कारंजले गांजले, जे कारंजले गांजले, कारंजले गांजले, त्या सिंहाने जो आपुले, त्या सिंहाने जो आपुले, तोची साधूळ खावा, तोची साधूळ खावा. त्या सिंहाने जो आपुले, त्या सिंहाने जो आपुले, तोची साधूळ खावा, तोची साधूळ. ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरिजो, दया करणे जे पुत्रासी तेची दासा. आणि मी देशाचं देणं लागतो, मी समाजाचं देणं लागतो आणि मी देवाचं देणं लागतो. मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. या 3 गोष्टीसाठी वापरात यावा याच्यासाठी बोलू. बस जरा बारकाईने विचार करा. जनावराचा देह जिवंतपणेही कामाला येतो आणि मेल्यावरही कामाला येतो. नुसती गाय बघा हो, गाईचं दूध पाहेपा दूध पवित्र आणि गोड. खाल्लं तर पवित्र आहे आणि विकलं डेअरीला तरी पैसा आहे. गाईचं शेण घर सारवायला वापरलं तरी पवित्र आहे, नाही वापरलं तर गौऱ्या केल्या तरी जाळायला कामाला येणारच आहे. गाईचं गोमूत्र शिंपडलं तर पावित्र्यासाठी आणि पिलं तर 200 रोगावर इम्युनिटी पॉवर वाढवणारा औषध म्हणून कामाला येईल. वाघाचे नख गळ्यात बांधतात लोक निर्भीड होण्यासाठी, लाखोच्या घरात किमती आहेत. हत्तीचा दात लाख रुपयाला विकल्या जातो. हरणाचं वाघाचं कातडं, योग साधनेला वाघाचं कातडं वापरता येतं, गायनाच्या साधनेसाठी हरणाचं वापरता येतं. हा मृदंग कशाचा आहे? कातडे सगळं ते. वादी कातड्याची, धूम कातड्याचं, गजरा कातड्याचा, पुडी कातड्याची. माणसाचा लावून बघा बरं.
वाजायचं नाही ते भांडायला उठल. कोणाच्याही कीर्तनात वाजेल पण या महाराजाच्या कीर्तनात वाजणार नाही. याचं माझं ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचा मृदंग असला तर शिंदे गटात वाजणारच नाही. दादांचा कार्यकर्ता असला तर काकाच्यात वाजणार नाही. आमच्या परळीचा भावाचा मृदंग असला तर बहिणीकडे वाजणार नाही. भांडणं करतील मृदंग. बरे माणसाचं लागत नाही. तेच काय उपयोगाला येतं सांगा. जनावराचे दात उपयोगाला आले, कातडे उपयोगाला आले, नख उपयोगाला आले, माणसाचं काही नाही. कबीरजीने निरीक्षण केलंय. पशुका होत पन्हैया नरका कछुन होय. पशुका होत पन्हैया नरका कछुन होय. पण आपल्याला एक संधी पहा. नर करणी करे सो नरका नारायण हो जाय. माणसानं ठरवलं तर तो नराचा नारायण होऊ शकतो. विठाला धन्य आम्ही जन्म आलो धन्य, 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 आम्ही जन्म आलो. विठोबाचे झालो विठोबाचे झालो धन्य, आम्ही जन्म आलो धन्य, आम्ही जन्म आलो धन्य, आम्ही जन्म आलो धन्य, आम्ही जन्म आलो. दादा विठोबाचे झालो दादा विठोबाचे झालो धन्य, आम्ही जन्म आलो धन्य, आम्ही जन्म आलो धन्य, आम्ही जन्म आलो धन्य, आम्ही जन्म आलो. थोडं कसंही टाकलं तर घरचा वादक आहे, काही अडचण नाही. आमची आळंदीत संस्था होती. मुंडे महाराज, गोरे महाराज आणि शितोळे महाराज, त्या तिघांच्या संस्थेतला हा विद्यार्थी आहे. समाधान वाटलं आज. आमच्या संस्थेचा विद्यार्थी एवढ्या तयारीनं, आता त्यांना लक्षात आलं ते काय वाजवतात ते. आमचे बडे महाराज स्वतंत्र वादनामध्ये आमच्या परिसरात एक नंबर महाराज. 10 देशात जाऊन आलेत स्वतंत्र वादन. ध्रुपद गायकीची साथ. उदय भवाळकर असतील, डागर बंधू असतील, ते शास्त्रीय वाजवतात. आमच्यावर प्रेम आहे म्हणून कधी हाक मारली तर उभे राहतात. धनंजय महाराज आमचा विद्यार्थी आहे आणि आमचा विद्यार्थी एवढ्या ताकदीनं वाजवतो ह्याचं आम्हाला समाधान आहे. हुबेहूब शितोळे महाराज तुमच्या हातात उतरलेत. शितोळे महाराजांच्या हाताखाली तयार झालेला विद्यार्थी आणि आमच्या संस्थेत शिकला याचा आम्हाला निश्चित कौतुक आहे, अभिमान आहे. असे 500 विद्यार्थी आहेत आमचे महाराज, जे मृदंग वाजवतात, गायन करतात. माझ्याकडे शिकलेले 32 विद्यार्थी आज चांगले भागवतकार म्हणून महाराष्ट्रात फिरतात. त्याचा आम्हाला अभिमानही आहे आणि स्वाभिमानही आहे. धनंजयसाठी टाळ्या वाजवा. आपल्याला त्या उंचीला जायचे. धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो. विठाला ज्यांच्यासाठी आपण जमलोय त्या जीवनाची उंची मला थोडी सांगायची. एक वारकरी जीवन, संप्रदायाला समर्पित असलेलं जीवन आणि मुलांवर वारकरी संस्कार करून इहलोक यात्रा संपवलेलं जीवन. मला आठवतंय, मी आमची संस्था जेव्हा होती तेव्हा बाबांना आळंदीत आम्ही पाहिले. तुम्हीच्या एकादशीच्या वार तो चेहरा पाहिलेला डोक्यातला अजून गेला. मी फोटो पाहिला तेव्हाच लक्षात आलं यांना मी पाहिलंय. आम्ही विद्यार्थी दशेत असताना त्या आळंदीला आलेले. आमचा ह्या परिसरामध्ये खूप प्रारंभीच्या काळामध्ये आम्ही फिरलो. मधल्या काळातही दत्ताशेठ रौंदळ यांच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणाला ओझरकर आलेत ना आमचे. बरीच मंडळी या भागात किवळ्याला मागे येऊन गेलो. फक्त काय होतं, अचानक कुठंतरी गाठी भेटी होतात. जुनी माणसं, हे सभापती वगैरे हे सगळे जुने माणसं आहेत. या परिसरात वारकरी संप्रदायाचं एक विशेष कार्य आहे. मी नेहमी सांगतो महाराज, वारकरी संप्रदायात आम्हाला 2 गोष्टीचा सदैव अभिमान वाटतो. आम्ही जेव्हा महाराष्ट्रभर फिरतो तेव्हा आम्हाला ज्ञानोबा तुकोबाचे वारकरीच भेटतात. पण जेव्हा आम्ही आपल्या या पश्चिम भागामध्ये या पट्ट्यात मावळ पट्ट्यामध्ये येतो तेव्हा आम्हाला 2 गोष्टी मिळतात. एक, ज्ञानोबा तुकोबाचे वारकरी तर मिळतातच, पण छत्रपती शिवरायाचे धारकरी सुद्धा भेटतात.
आपला हा पश्चिम पट्टा म्हणजे माळकरी आणि धारकऱ्यांचा पट्टा आहे. वारी आपली नियमाची आहे. पंढरपूरची आपली इमारत, मगाशी सभापती म्हटले, भव्य इमारत. आपण हे कार्य करतोय आणि त्या कार्याला जीवनभर हातभार लावणारे आणि आपल्यानंतर आपल्या कुटुंबानं सुद्धा आपल्या परिसराच्या वारकरी संप्रदायाच्या जडणघडणीत हातभार लावला पाहिजे या भूमिकेनं आयुष्य जगलेले बाबा, त्यांचं आज पुण्यस्मरण म्हणून हा अभंगही तसा निवडलाय. विठाला आपल्याला धन्यतेला प्राप्त व्हायचंय, भाग्यवंत व्हायचंय. 1-2 मिनिटं या परिवारातल्या मुलांसाठी घेणार आहे आणि मग भाग्यवंत पदाकडे येणार आहे. महाराज, जीवनामध्ये माझं तर स्पष्ट म्हणणं आहे, एक वेळ तुम्हाला पंढरीचा पांडुरंग नाही कळला तरी चालेल. पंढरीच्या विठ्ठल रखुमाईचं दर्शन जीवनात नाही घेता आलं तरी चालेल. घरात असलेल्या विठोबा रखुमाईला आपल्याला विसरता येणार नाही. घरातले विठोबा रखुमाई मायबाप, एक वेळ देव घरातला देव उपाशी राहिला तरी चालेल, पण या जिवंत विठोबा रखुमाईला आपल्याकडून कधी उपाशी राहण्याची वेळ आणता गेली नाही पाहिजे. गोड वाक्य सांगतो. मानवी जीवनामध्ये ज्ञानोबा म्हणतात, सगळी तीर्थ तुम्हाला एका वेळेला करायची असतील तर फक्त आई वडिलांच्या पायावर डोकं ठेवा. जगातल्या सगळ्या तीर्थांचं दर्शन तुम्हाला एका वेळेला झालेलं असेल. सकळ तीर्थांची धुरे जी एका माता पितरे, ते सेवे सिक्कीर शरीरे लो न खिजे. तुकोबारायाने अगदी त्या ओवीचा अनुवाद केलाय. माय बापे केवळ कासी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्था. माय बापे केवळ कासी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी. माय बापे केवळ कासी, तेने न जावे तीर्थासी. तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. पहा, बापाचं जीवन आहे. बाप काय असतो, बाप झाल्याशिवाय कळत नाही. नेहमी आईचं कौतुक केलं जातं. शास्त्रात आईचं सांगितलंय, पुराणात आई सांगितली, बऱ्याच श्लोकामध्ये आईच आहे. आमच्या संतांनीही ठिकठिकाणी आईचाच नंबर लावलाय. धन्य त्याची माय प्रसवली, धन्य माता, नंतर पिता, धन्य त्याची माय, धन्य त्याचा बाप. आई आई आई. आणि ते कमी होतं म्हणून आमच्या कीर्तनकारांनी तर फारच डोक्यावर घेतली. कंटाळा आला तरी आईचे गाणे चालूच आहे. ठीक आहे, याचा अर्थ मी निंदा करतोय असं नाही. आई महानच आहे, पण आईपेक्षा बाप कितीतरी पटीनं महान आहे. आई रडते, बापाला रडता येत नाही. रडता येत नाही याचा अर्थ बाप रडत नाही असा घेऊ नका. फक्त त्याला रडू दिल्या जात नाही. नाहीतर काही प्रसंगात बाप एवढा रडतो. 18-20 वर्ष नाजूक फुलासारखी सांभाळलेली मुलगी सासरी पाठवताना बाप रडतो. आणि 30-32 वर्ष जीवाच्या आकांतानं लहानाचा मोठा केलेला मुलगा ज्या दिवशी 5-50 लोकांमध्ये बापाला म्हणतो, गा बसा बाबा, तुम्हाला काही, बस त्या दिवशी बाप रडतो. पहिलं रडणं थांबवता येणार नाही, पण दुसरं रडणं आयुष्यभर त्यांच्या डोळ्यात येणार नाही. ही खबरदारी पोरं घेऊ शकतात आणि ती घेतली पाहिजे. आई महान आहे, माझी तक्रार नाही. जिजाऊ मासाहेबांचे गोडवे अवश्य गायचे आई म्हणून, पण ते गात असताना शहाजी राजांची घुसमट सुद्धा ध्यानात घ्यायची बाप म्हणून. सख्खे मेहुणे विरोधात आहेत, सासरा विरोधात आहे. साक्री विजापूरला आहे, जहागिरी पुण्याची आहे. 3 सुलतानी सत्ता बरोबर झुंजायचंय. आणि एवढ्यामध्ये पत्नीची प्रसूती योग्य ठिकाणी आणि सुरक्षित करायची आहे. त्या बापाची काय घालमेल असेल विचार करा. विजापूरची चाकरी, पुण्याची जहागिरी आणि पोराच्या जन्मासाठी पत्नी सुरक्षित जागेवर ठेवायची म्हणून किल्ला निवडला शिवनेरी तालुका जुन्नर. बाप झाल्याशिवाय हे गोष्टी कळत नाही.
वसुदेव बाप आहे आणि देवकी आई आहे. देवकी आईचं आई म्हणून कोड कौतुक अवश्य करा, पण ते करताना मध्यरात्रीच्या वेळेला मुसळधार पावसामध्ये पोटच्या पोराला टोपल्यामध्ये टाकून जेलमधून बाहेर पडणारा, दुथड्या वाहणारी यमुना पार करून पोराला सुरक्षित जागी ठेवणारा आणि तिथल्या पोरीला उचलून पुन्हा त्याच पावसात त्याच नदीतून जेलमध्ये येऊन स्वतः बंदिस्त होणारा वसुदेव विचारात घ्या, म्हणजे कळल बाप काय प्रेम करतो. कौसल्या मातेचं गुणगान अवश्य करायचं आई म्हणून, पण ते करत असताना राम 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 असं 6 वेळा म्हणून मुलाच्या वियोगामध्ये प्राण त्याग करणारा दशरथ बाप होता, हे सुद्धा ध्यानात घ्यायचं. बाप म्हणून आईची निंदा नाही चालली, मान्य, आई घराचं मांगल्य आहे, पण बाप घराचं अस्तित्व आहे. आईकडं अश्रूचे पाठ आहे, पण बापाकडं संयमाचे घाट आहे. स्वयंपाक बनवणारी आई आहे, पण किराणा आणून देणारा बाप आहे. आपला परीक्षेचा निकाल पाहिल्यावर जवळ घेऊन पाठीवर हात फिरवणारी आई आहे, पण इंटरनेटवर निकाल बघून गावभर मिठाई वाटत फिरणारा बाप आहे. आपल्या चुका पदरात घेणारी आई आहे, पण चुकल्याबरोबर कान धरून कानफडात देणारा बाप आहे. त्याचं कारण आहे, बाप म्हणतो एकदा चुकला ठीक आहे, ही चूक माझ्या पोरानं पुन्हा नाही केली पाहिजे. निरीक्षण करा महाराज, बापाचे विचार फार वेगळे असतात. मला सांगा, आई लेकराला कुठं अंगावर घेत असताना कुठं घेते? कडे. आणि बाप? नीट विचार करा, आई कुठं घेते आणि बाप कुठं घेतो? त्याचं कारण आहे महाराज, आई आई आईच आहे ना, ती कारुण्याची मूर्ती आहे, पण बाप जबाबदारीचा पुतळा आहे. आईला वाटतं मला जेवढं दिसतं तेवढं माझ्या लेकराला दिसलं पाहिजे, म्हणून ती कडवर घेते. पण बाप म्हणतो ज्या गोष्टी मला दिसल्या नाही त्या सुद्धा माझ्या पोराला दिसल्या पाहिजे, म्हणून पोराला बाप खांद्यावर घेतो. आई दिसतं तेवढंच बाळाला दाखवते, पण मला जे दिसलं नाही ते सुद्धा पोराला दिसलं पाहिजे, हा विचार बाप करतो. निरीक्षण करा महाराज, तू मोठा झाला पाहिजे, माझ्यापेक्षा मोठा झालं पाहिजे असं जगात तुम्हाला कोणी म्हणणार नाही. माझ्यापेक्षा तू मोठा झाला पाहिजे असं जगात तुम्हाला कोणी म्हणणार नाही. माझ्यापेक्षा तू मोठा झालं पाहिजे असं म्हणणारी एकच व्यक्ती असते, त्याला बाप असं म्हणतात. प्रत्येक बापाला वाटतं माझा पोरगा माझ्यापेक्षा मोठा झाला पाहिजे. वादक असेल तर त्याला वाटतं माझा पोरगा माझ्यापेक्षा मोठा वादक व्हावा. गायकाला वाटतं माझा पोरगा माझ्यापेक्षा मोठा गायक व्हावा. आम्हालाही वाटतं माझा पोरगा माझ्यापेक्षा मोठा कीर्तनकार व्हावा. राजकीय पुढाऱ्यांना तर बोलायचीच गरज नाही. सध्या सगळं चाललंय ते कशामुळं चाललंय? पक्ष फुटला तरी चालेल, माझा पोरगा पुढे आला पाहिजे. धनुष्य जाऊन मशाल आली तरी चालेल, माझा पोरगा पुढे आला पाहिजे. घड्याळ बंद पडलं तरी चालेल, माझा पोरगा पुढे आला पाहिजे. सगळ्यांच आणि दोष द्यायचा नाही, ते पुत्र प्रेम आहे. महाभारत कशामुळं घडलंय? आपण म्हणतो द्रौपदी, चूक आहे. महाभारत घडलंय ते बापाच्या आंधळ्या प्रेमामुळे. पुत्र स्नेहे मोहितू धृतराष्ट्र असे पुसतो. त्याला दोष द्यायचाच नाही. कुठलाही बाप असेल तरी तो आपल्या पोरावर तेवढंच प्रेम करतो, मग तो महाभारतातला असेल नाही तर सध्याचा असेल. विठाला बाप करी जोडी लेकुराचे ओढी, बाप करी जोडी लेकुराचे बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी. आपुली कुरवाडी वाळवून, आपुली कुरवाडी वाळवून, एकाएकी केला मिरासीच धन, एकाएकी केला मिरासीच धन. आपुली कुरवाडी वाळवून, आपुली कुरवाडी वाळवून, एकाएकी केला मिरासीच धन, एकाएकी केला मिरासीच
बाप करी जोडी लेकुराचे ओढी. बाप बघा तुम्ही, सहज रस्त्यानं चाललो आपण, ठेच लागली पायात, काटा मोडला, तोंडातून शब्द जातो आई. भरधाव ट्रक अंगावर आल्यावर सहजच शब्द जातो बापरे. एवढ्यात ओळखून घ्या, छोट्या मोठ्या संकटातून तुम्हाला वाचवायला आई मदतीला येईल, पण मोठ्या संकटातून तुम्हाला बाहेर काढायला बाप पाठीशी असला पाहिजे. विठाला हे मला काय तुम्हाला भावनिक बनवायचं नाही, फक्त ती उंची सांगितली. मग आपलं काय कर्तव्य ना बापाच्या विषयी, आपलं दोन प्रकारचं कर्तव्य. बाप आहे तोवर काय करायचं, आई वडील आहेत तोवर, आणि गेल्यानंतर काय करायचं. आहेत तोवरचं एक 2-3 मिनिटं घेतो. महाराज मी त्या विचारानं जगतो, तुम्हाला जगता आलं तर बघा. तुम्हाला जर कोणी विचारलं कुठे राहतो, सांगावं ह्या घरात राहतो. मग त्याने विचारलं हे घर तुझं आहे का, सवय ठेवा, बाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हेच वाक्य आपल्या तोंडून जावं, हे घर माझं नाही, हे घर माझ्या बापाचं आहे, मी माझ्या बापाच्या घरात राहतो. बाप जिवंत आहे तोपर्यंत त्याचा सन्मान इतका ठेवायचा. आता मागे 2-3 महिन्यापूर्वी आळंदीला दर्शनाला आलो, माऊलीचं दर्शन केलं, मंदिरात प्रदक्षिणा करत होतो. तेवढ्यात पाठीमागणे एकानं आवाज दिला, ओ ओ बुवा बुवा. मी थांबलो. मला म्हटलं ओळखलं का मला. मी म्हणलं नाही, पण मी ओळखलंय तुम्हाला. मी म्हणलं म्हणजे मुंडे बुवा. मी म्हणलं हो बरोबर आहे, तुम्हाला ओळखणं. मी म्हणलं नाही ओळखता येणार. तो म्हणला ओळखता येणार नाही, जेव्हा आपण सोबत शिक्षण घेतलं तेव्हा मी 52 किलोचा होतो, आता 104चा झालोय, ओळखशील कसा. त्याच्या बोलण्यावरून लक्षात आलं. मी म्हणलं दिन्या पाटक्या, मिठीच मारली त्यानं मला, राईट ओळखलं म्हणला. MA मराठी पुणे विद्यापीठात आम्ही दोघांनी सोबत केलेलं. मग ये बसू म्हटलं. आम्ही बसलो, गप्पा चालू झाल्या. काय रे कुठं गेला, गायबच झाला. मी म्हणलं हो रे, वडिलांच्या तब्येतीमुळं मला गावी जावं लागलं अचानक. यांनी संस्थेत प्रवेश केला आणि मला गावी जावं लागलं. गावी गेलो मी. बरं ठीक आहे. मग वडील म्हणलं वारले रे. माई आहे म्हटलं अजून. तुम्ही दोघं भाऊ ना. मी म्हणलं हो. तेव्हा थोरला काही शिक्षक होता ना, म्हणजे तेव्हा आमच्या चर्चा झालेल्या. मी म्हणलं हो. मग आहे ना शिक्षक. मी म्हणलं आता प्राचार्य झालाय तो. वा 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 छान. तो तर टीव्हीवर सारखाच दिसतो गड्या म्हणला. टीव्ही लावायला उशीर तुझा चेहरा पाहायला मिळतो. मी म्हणलं आहे माऊलीची कृपा चांगली. काय रे दोघं एकत्रच राहता का, हे ठरलेले प्रश्न असतात. मी म्हणलं हो. थोरला चांगला आहे, सांभाळतो माझ्यासारख्या येड्याला, राहतो आम्ही एकत्र, त्याच्या आशीर्वादानं एकत्र आहेत म्हटलं आम्ही. वा वा छान छान. मग दोघं एकत्र आहेत म्हटल्यास आईला सांभाळता का रे. मी म्हणलं नाही. नाही म्हणलं की इतकं चिडलं ते महाराज. एक तर संस्कारात वाढलेलं ब्राह्मणाचं पोर पटकन उठून उभं राहिलं. छे 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 म्हणलं अरे अरे तुला हाक नसती मारली तर बरं झालं असतं, कशाला तुझी भेट झाली. हे असल्या लोकांना मी बोलत पण नाही. तुझा नंबर घ्यायची इच्छा होती पण नको, आता जातो मी. मी त्याचा हात धरला. अरे थांब म्हणलं. काय थांबायचं आणि काय बोलायचं. अरे तो मास्तर आहे ना. इतकं चिडलं ते. आणि तू जोगडायच ना. चिडल्यावर काय, तो मास्तरडा आणि तू जोगडा, तरी आईला सांभाळत नाही. मी म्हणलं नाही सांभाळत. छे तुला बोलण्यात मजा नाही. निघालो मी हात धरला. म्हटलं अरे थांब, घाई काय करतोय, पुढचं ऐक नंतर बोल. आणि मी त्याला वाक्य सांगितलं, आम्ही दोघं भाऊ आमच्या आईला सांभाळत नाही, त्याचं कारण अजून सुद्धा आमची आई आम्हा दोघा भावांना सांभाळते. महाराज त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. काय माणूस आहे राव म्हणला, गळ्याला मिठी मारली. बस या भावना जपायच्या. मी आईला सांभाळतो म्हणायचंच नाही, माझी आई मला सांभाळते म्हणायचं. मी माझ्या बापाच्या घरात राहतो म्हणायचं. 2 गोष्टी सांगू महाराज. बाप जिवंत आहे तोपर्यंत बापाचा अपमान कोणाकडून सहन करू नका, आणि स्वतः बाप जिवंत आहे तोपर्यंत आपल्याकडून बापाचा अवमान होऊ देऊ नका. विठाल वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे. शांती रूपे न हे कोणाचा वाईट, शांती रूपे हे कोणाचा वाईट, शांती रूपे न हे कोणाचा वाईट, शांती रूपे हे कोणाचा वाईट. वाढवी महत्व
महत्व वडिलांचे वाढवी महत्व वडिला वाढवी महत्व वडिलांचे वाढवी महत्व वडिलांचे शांती रूपे नोहे कोणाचा वाढवी महत्व वडिलांचे. दोन गोष्टी पुन्हा ऐका. ज्या पोरांच्या पाठीवर बापाचा आशीर्वादाचा हात आहे आणि ज्या पोरांच्या डोक्यावर आईचा मायेचा पदर आहे, वारकरी संप्रदायाच्या नजरेत ती पोरं जगातली सर्वात श्रीमंत पोरं आहेत. बघा, आशीर्वादाचा हात पाठीवरचा जाऊ देऊ नका, मायेचा पदर डोक्यावरचा ढळू देऊ नका. गावातल्या श्रीमंत माणसाचं घर कोणतं? सहज सांगतो तुम्हाला. ज्या घरातले मायबाप आनंदी प्रसन्न चेहऱ्यानं वावरताना दिसतील, समजावं ते घर गावातल्या श्रीमंत माणसाचे. मग 12 पत्राचं झोपडं असलं तरी. आणि ज्या घरातले मायबाप दुःखाचे अश्रू ढाळताना दिसतील, पोरांवरती सदैव उदास असताना दिसतील, समजावं ते गावातलं सगळ्यात दरिद्री माणसाचं घर आहे. 2 कोटीचा बंगला असला तरी. वारकरी संप्रदाय तुमच्या श्रीमंतीला महत्व देत नाही, तुमच्या सेवेला महत्व देतो. 4 गोष्टी सांगतो. नवरा चांगला असला की घर लवकर तयार होतं. चांगला म्हणजे लांब नाकाचा नाही, गोरापान नाही, उंचापुरा नाही, कुस्त्या खेळणारा असा तालमीतला पैलवान गडी नाही. चांगला याचा अर्थ निर्व्यसनी, चारित्र्य संपन्न, सदाचारी. आपल्या थोडक्या भाषेत बोलायचं तर पायाकडं पाहून खाणारा. आणखी खाली येऊन बोलू का? आपल्या अवकातीत राहणारा. सहज. नवरा चांगला, घर उभा राहिलं. बचतीची सवय असली की घर लवकर होतं. महिला मंडळ तुमच्याकडे आलं की. बायको चांगली, घराचं मंदिर झालं. हो, नवऱ्यानं 2 कोटीचं घर बांधलं आणि बायकोनं 1.5 महिना झाडूच नाही मारला. आमच्यासारखे महाराज घरी आले, काय म्हणतील? अरे घर आहे का? तुम्ही म्हणा काय म्हणायचं ते. उकिरडा उकिरडा. नवरा चांगला, घर उभा राहिलं. बायको चांगली, घराचं मंदिर झालं. पुढचं वाक्य ऐका. लेकरं जर संस्कार संपन्न निघाले तर ते घर स्वर्ग झालं. त्याच्याही पुढचं एक गोड वाक्य ऐका. त्या घरातले मायबाप जर आनंदी प्रसन्न चेहऱ्यानं दिसू लागले तर ते घर स्वर्गापेक्षाही सुंदर झालं. आम्हाला स्वर्गापेक्षा सुंदर घराच्या संकल्पना घराघरात राबवायच्यात. वारकरी संप्रदायाचं सगळ्यात पहिलं काम हे असलं पाहिजे. विठाला छोट्या छोट्या गोष्टी आहेत, आपण बघत नाही. हे कागड्या, इथं कीर्तनाला जेवढे असतील तेवढ्यांना सामाजिक संदेश देतो. मी तसं करतो, तुम्हाला करता आलं तर बघा. फक्त दिवसातले 10 मिनिटं काढा. 10च मिनिटं आईबाबांजवळ बसत जा. सकाळी 10, संध्याकाळी 10. बस. त्यांना बोलत जा. गोळी घेतली का? चहा घेणार आहे का? मग जेवायचं का? मी बसणार आहे जेवायला. काय झालंय महाराज? सगळं असून म्हातारी माणसं एकटी पडली. नातवंडांना आजी आजोबाला बोलायला जमत नाही, ते उठलं की खेळायला पळणार. पोराला मायबापाला बोलायला वेळ नाही, त्याच्या मागं कामं निघाली. आणि सुनबाईला सासू सासऱ्याला बोलायला आवडत नाही. तिला म्हटलं ना बोल, काय बोलावं म्हाताऱ्या माणसाला, तू म्हातारी होणारच नाही. असं नाही हो, वेळ द्या त्याला, थोडं बोला. बायकोसाठी 4-5 हजाराची साडी आणताय ना, आणा ना, काय अडचण नाही. 4 हजाराची बायकोची साडी घेताना आईचं 1000चं लुगडं काय अडचण आहे घ्यायला? नाही तर एक करा ना, वर्षात 4 वेळा बायकोला साडी घेत जा आणि 2च वेळा आईला लुगडं घेत जा, पण घेत जा. 4 हजाराची साडी घेऊन जा, बायको चूक काढल्याशिवाय राहणार नाही. पहिलं म्हणाल तुम्हाला कलर कळत नाही, आणायचीच होती तर मला सोबत ठेवायचं होतं, अशी कशाला आणली, मला हा पदर आवडत नाही, मला ही नक्की पसंत नाही, उद्या जायचं का? शाबास शाबास म्हणा. बदलून आणायला माझ्याकडे बघू नका, माझंही तसंच आहे. बायको बायकोच असते महाराज. परवाच मला म्हणत होती मला कीर्तन सांगायचं नाही. मी म्हणलं तुला कशाला सांगू, तुझं नाही झालं, मग चांगले. यांचं झालंय. वाजवणाराची म्हणती जास्त थापा हाणायच्या नाही, तुमचं सांगू का? गायक लोकांची म्हणती लय हा हू करू नका, हा ही नाही हो, ताण घ्यायचा नाही. चौबदाराची सांगू का? चौबदाराची म्हणती नीट उभा राहायचं.
विनेकर सांगू, तन तन करायचं नाही. आणि स्पीकरवाल्याची म्हणते आवाज चांगला ठेवलाय तुम्ही, काय नाही, आवाज नीट ठेवायचा म्हणते. शिक्षकांची सांगू, आहे का कोणी? असले तर मला काय करायचं, बायको त्यांची. शिक्षकाच्या लय गोड बोलतात महाराज, मला शिकवायचं नाही, लेकरं शिकवा. त्यात विषयवार सांगू का सर? गणिताचा शिक्षक असेल तर बायको म्हणते तुमचे सगळे सूत्र मला ठाऊक आहे. विज्ञानाचा असेल तर फालतू प्रयोग घरात करायचे नाही. इंग्रजीवाल्याचं तर लय अवघड, घरात इंग्रजी बोलायचं, पाणी म्हणायचं, वाटर म्हणाल तर तांब्या फेकून आणणार आहे. हिंदीवाल्याचं तर बोलायचंच काम नाही, त्यानं तोंड उघडील की बायको म्हणते चुप राहणे का. इतिहासवाल्याची म्हणते लय गोष्टी रंगवायच्या नाही. पुढाऱ्याची सांगू का? आलंच आहे तर सगळ्याच काढून. पुढाऱ्याची म्हणती तुमचे सगळे डावपेच मला माहीत. इंजिनियरची म्हणती तुमचे सगळे प्लॅन माझ्याकडे आहेत. आणि डॉक्टरची म्हणती तुमचे सगळे रिपोर्ट मी काढून ठेवलेत. सगळे झाले, शेतकरी राहिला. वकिलाची पण म्हणती कोर्टात खेचीन. न्यायाधीशाची म्हणती निकाल लावीन. पोलिसाची म्हणती दंडच वसूल करणार आहे. राहिला शेतकरी. शेतकऱ्याची तर लय गोड, बसा येड रूम न. संपला विषय, जाऊ द्या. साडी बायकोला 4,000ची आणा, सोबत आईचं 800चं लुगडं विसरू नका. पोरांना 10,000चे कपडे घ्या, पण सोबत बापाचा 500चा 600चा धोतर जोडा विसरू नका. 300चं आणा असू द्या, पॉलिस्टरचं असू द्या. म्हातारं धोतर अंगावर घालून पारावर जाऊन बसतं आणि त्याच्या वयाच्या मित्रांना सांगतं रामराव शामराव पोरानं आणले. पोरानं पुण्याला गेलं तेव्हा घेऊन आले. बस एवढा आनंद त्यांना द्या. आहेत तोपर्यंत त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हे आपलं सर्वस्व असलं पाहिजे. विठाला ज्येष्ठ नागरिक माझ्या पुढे बरेच आहेत. मी तुम्हाला साधं विचारतो, पोरांनी पाय दाबावेत तुमचे दररोज अर्धा पाऊण तास, असं किती जणांना वाटतं बरं? होय सभापती, पोरांनी पाय दाबा वाटतात का? खरं सांगू, कुठल्याच बापाची इच्छा नाही पोराने पाय दाबावेत. कुठल्याच आईचं म्हणणं नाही पोरानं पाय दाबावेत. मायबापाचं एकच म्हणणं आहे, यांनी पाय नाही दाबले तरी चालेल, यांना आमचा गळा दाबू नये. कारण आजकाल गळा दाबणाऱ्या अवलादी पण जन्माला आल्यात. मी बोलत नाही, प्रमाणातून सांगतो. आई रे बेईमान दुनिया आई रे, आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे, आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे, आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे, आई रे बेईमान दुनिया माँ बाप को कोई नहीं माने, औरत का बहुमान, औरत का बहुमान. आई रे बेईमान दुनिया आई रे, आई रे बेईमान दुनिया रे, आई रे बेईमान दुनिया आई रे, आई रे बेईमान दुनिया माँ बाप को कोई नहीं माने, औरत का बहुमान, औरत का बहुमान. साधु संत को कोई नहीं माने, दुष्टों का सन्मान, दुष्टों का सन्मान. आई रे बेईमान दुनिया. कलियुगाची ऐकावी थोरी, पुत्र तो होईल पित्याचा वै. असं होता कामा नाही. आपला महाराष्ट्र एका उंचीवरचा महाराष्ट्र. आपल्या महाराष्ट्राची सगळ्यात मोठी महती सांगतो तुम्हाला. जगाचा बाप महाराष्ट्राच्या मातीत येऊन उभा राहिलाय, तो माय बापाची सेवा करणाऱ्या पुंडलिकासाठी. हे आपण विसरलं नाही पाहिजे. महाराष्ट्र एका भक्तानं जगाचा बाप विटेवर आणून उभा केलाय. पितृसेवा पुण्य लाधला निधान, ब्रह्म सनातन अंग संगे. महाराज
आपला महाराष्ट्र 4च गोष्टीत आहे. सहज सहज आठवलं म्हणून बोलतो. 4 गोष्टी ज्याला कळल्या त्याला महाराष्ट्र कळला. पंढरीचा विठोबा, आळंदीचे ज्ञानोबा, देहूचे तुकोबा आणि रायगडाचे शिवबा. संपला महाराष्ट्र. याच्यापेक्षा 5वं महाराष्ट्रात तुम्हाला काही घ्यायचं नाही. पंढरीचा विठोबा कळावा म्हणजे पुंडलिक कळावा. ज्याला भक्ती समजून घ्यायची त्यानं पंढरीला जावं, ज्याला ज्ञान मिळवायचंय त्यानं आळंदीला जावं, ज्याला वैराग्य मिळवायचंय त्यांनी देहूला जावं, आणि ज्याला जगण्याचं सूत्र मिळवायचंय त्यांनी एकदा रायगडाची चक्कर मारून यावी. भक्ती करण्यासाठी विठोबा आहे, ज्ञान देण्यासाठी ज्ञानोबा आहेत, वैराग्य देण्यासाठी तुकोबा आहेत, आणि जगण्याची कला शिकवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आहेत. एकदा मी तर म्हणतो महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेल्या माणसानं ज्ञानेश्वरी गाथा वाचल्याशिवाय मरू नये, पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेतल्याशिवाय मरू नये, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण चरित्र जीवनात एकदा तरी वाचल्या ऐकल्याशिवाय आपला देह या ठिकाणी टाकू नये. ह्या 4च गोष्टी, विठोबाचं दर्शन, ज्ञानेश्वरी गाथ्याचं वाचन आणि छत्रपती शिवरायांच्या चरित्राचं श्रवण करा. जगात तुम्हाला काहीच करायची गरज नाही. विठाला आहेत तोपर्यंत मायबापाप्रती ह्या भावना ठेवा. आणि आई वडील गेल्यानंतर 5 विधी सांगितले शास्त्रानं. पिंडदान, पहिला तर अग्निसंस्कार, दुसरा पिंडदान, तिसरं मासिक श्राद्ध, तिसरं तेरवी, चौथं मासिक श्राद्ध, 5वं वर्ष श्राद्ध. आणि ज्याला शक्य असेल त्यांनी आई वडिलाच्या मृत्यूचा दिवस डोळ्यापुढे ठेवून असं पुण्य स्मरण. नाथबाबांची ओवी सांगतो. पुरुषासी पर्वकाळ, जन्मात जोडे एक वेळ, माता पित्याचा अंतकाळ, ती धर्माची वेळ अति पवित्र. आई वडिलाच्या मृत्यूच्या दिवसाला डोळ्यापुढे ठेवून मुलांकडून जो दान धर्म होतो तो इतर वेळच्या दान धर्मापेक्षा 100 पटीनं फल देणारा असतो. म्हणून या शेलार परिवाराकडून 17 वर्षे जो दान धर्म होतोय तो इतर दान धर्मापेक्षा 100 पटीनं पुण्य देणारा दान धर्म आहे, कारण तो वडिलांच्या साठी होणारा दान धर्म आहे. विठाला माऊलींची ओवी घ्या. सोमसूर्यादी ग्रहणे येवोनी करीती पारणे, का मातृ पितृ मरणे अंकित जे दिवस. काळ कठीण आला महाराज. आई वडिलाच्या अंत्यविधीला पोरांना वेळ मिळत नाही, केवढी दुर्दैवाची गोष्ट आहे. आता 2 महिन्यापूर्वी एका अंत्यविधीला उपस्थित राहण्याचा योग आला. पारनेर तालुक्यात 20 वर्षापासून त्या कुटुंबाचे माझे जिव्हाळ्याचे संबंध. त्यातल्या 4 भावापैकी 3 नंबरचा भाऊ काल परवा 2 महिन्यापूर्वी वारला. त्याचे 2 पोरं, दोन्ही पोरं मुंबईमध्ये कामाला. म्हाताऱ्याची पत्नी आजारी पडली. त्याने फोन केला, पोरांनो अरे तुमची आई आजारी पडली आहे, भेटायला या. पोरं म्हणले चांगल्या दवाखान्यात हलवा, पैसे आम्हाला सांगा किती लागतात. बापानं सांगितलं म्हातारीचं म्हणणं आहे पैशाला काडी लावा, मला पैसा नको, दवाखाना नको, एकदा माझे सोन्यासारखे लेकरं मला नजरे खालून घालायचेत म्हणजे मी मरायला मोकळी, तुम्हाला पाहायचंय तिला एकदा. महाराज पोरं येऊ 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 म्हणण्यात आठवडा गेला आणि म्हातारीनं दवाखान्यात जीव सोडला. म्हातारा हट्टाला पेटला, पोरं आल्याशिवाय मी म्हातारीला गावाकडे नेणार नाही. गावच्या कर्त्या मंडळीला काळजी पडली. सरपंचांनी फोन केला, ए बाबा या, तुमची आई वारली आहे, तुमचा बाप ऐकत नाही. पोरं ठीक आहे म्हणाले. दवाखान्यात आई आहे. म्हातारा दवाखान्याच्या पायऱ्यावर बसलेला. सकाळी 7 वाजता त्या पारनेर शहरातल्या दवाखान्याच्या पुढं धाकटा पोरगा गाडीतून उतरला. म्हातारं पळत गेलं, गळ्याला पडलं, हंबरडा फोडला, गेली तुझी आई. पोरगं म्हणलं बाबा ते काही सांगू नका, मला वेळ फार कमी आहे, 3 दिवस घेऊन आलोय, काय काय करता येतंय 3 दिवसात बघा. बाप म्हणला ते सगळं ठीक आहे, पण तू एकटाच आला, तुझा थोरला भाऊ कुठे आहे, माझा थोरला मुलगा कुठे आहे. काय बोललं महाराज ते पोरग. ते म्हणलं बाबा दादाने सांगितलंय या वेळेला तू जा, पुढच्या वेळेला मी जाणार आहे. कुठं चाललाय समाज महाराज. पुढची वेळ म्हणजे कळली ना, बापाच्या वेळेस. अरे कशाच्या वाटण्या करताय, ज्या घराच्या केल्या, इस्टेटीच्या केल्या, जिवंतपणी मायबापाच्या केल्या, ते कमी झालं का. अंत्यविधीच्या कार्याला कोणी यावं, थोरल्यानं आई आणि धाकट्यानं बाप वाटून घ्यावा, इतके आम्ही खालच्या थराला गेलो का. संस्कार, अग्निसंस्कार मुलांकडून व्हावा.
पिंडदान मुलांकडून व्हावं, तेरवी मुलांकडून व्हावे, मासिक श्राद्ध व्हावं, वर्ष श्राद्ध व्हावं आणि आपल्या जीवनामध्ये पुण्याची जोड करण्याकरता असं पुण्यस्मरण मुलांकडून घडावं. विठाला मला हे सांगताना त्यांना भाग्यवान का म्हणायचे सांगतो. मी अभंग त्यांच्यासाठी घेतला. ते भाग्यवंत आहेत. भाग्यवंत होण्यासाठी 13 गोष्टी लागतात. एक श्लोक पटकन सांगून घेतो, जेवढं होईल तेवढं बोलू त्याच्यावर. 13 गोष्टी असतील तर भाग्यवंत. मानुष्यं वर वंशजन्म विभो दीर्घायु आरोग्यता सन्मित्रम सुसुता सती प्रियतमा भक्तिश्च नारायणे विद्वत्वं सज्जनत्वं इंद्रिय जयो सत्पात्रे दाने रती ते भाग्येन विना त्रयोदशो गुणा संसारिनो दुर्लभा. विठाला सगळ्यात पहिलं भाग्य मानुष्यं. आपल्याला मानवी देह मिळाला, आपण इथंच भाग्यवान झालो. दुसरा ऐका, नुसता भारतात मिळाला डबल भाग्यवान झालो. भरतखंडी नरदेह. भागवतात श्लोक आहे. 33 कोटी देव आपल्या भारताचं वर्णन करतात. गायंती देवा गीत कीलकानी धन्यास्तु ते भारत भूमी भागे. महाराज, या जगाच्या पाठीवर भारतासारखं संस्कृती प्रधान पवित्र राष्ट्र कोणतंच नाही. इतर राष्ट्रांचं जाऊ द्या. 75 वर्षापूर्वी भारत इंग्रजाच्या तावडीतून स्वतंत्र झाला आणि भारतातून आपलं एक पिलू वेगळं निघालं. कळलं नाव कशाला घ्यायचंय तितकं. गेलं ते भांडून गेलं पुन्हा. बघा, भांडून वेगळे निघालेले पोरं आयुष्यभर डोक्याला ताप देतात. बघा, ते भांडून वेगळं निघालेलं कार्ट आहे आपलं. हिंदुस्थान 75 वर्ष झाले. आपली प्रगती पहा आणि त्या शेजारच्या राष्ट्राची प्रगती पहा. पाकिस्ताननं स्वतंत्र झाल्यानंतर त्यांच्या राष्ट्रध्वजावर चंद्र घेतला आणि 75 वर्षात दुसरं काहीच केलं नाही, फक्त राष्ट्रध्वजावर चंद्र घेतला. आमच्या हिंदुस्थाननी 75 वर्षामध्ये चंद्रावर जाऊन आपला राष्ट्रध्वज गाडला. राष्ट्रध्वजावर चंद्र असणं वेगळं आणि चंद्रावर राष्ट्रध्वज नेणं वेगळं. विठाला फक्त एक ध्यानात ठेवा, माणूस म्हणून जन्माला आलोय, पण आपल्या बाबतीत एक तोलामोलाचं वाक्य आहे का, पुढच्या सेकंदाला आपण काय करणार आहे हे आपल्या हातात. क्षणभंगुर नाही भरवसा, फारे सावध थोडा माया असा. एक हिंदी पद डोळ्यापुढे आलं तेवढं आवर्जून घेतो. बरीचशी गायक मंडळी छान आहे, तुम्हाला म्हणता येईल असं छान. तुमचे आवाज फार गोड आहेत. तू किसी की ऐद को बेनकाब ना कर, हाँ तो भले ही बुरे है तू तेरी नजर खराब ना कर. बुरा किसी को मत कहो खुद बुरा हो जाएगा, और ये माटी का पुतला किसी दिन माटी में मिल जाएगा. बुरा देखन मैं गयो बुरा मिला नहीं कोई, जब घट बिछ भीतर देखिया तो मुझसे बुरा नहीं कोई. जिंदगी जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. दूसरं तसंच है. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं हो किसी का. शम्मा बुझ जाएगी जलते जलते, सांस रुक जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का, साथ देती नहीं हो किसी का. मला गाणे म्हणायचे नाही, फक्त मानवी देह अल्प आयुष्यासाठी असताना उद्धाराची संधी देणारा मिळाला पहिलं भाग्य. विठाला
दीर्घायू आरोग्यता सन्मित्रम एवढं जाऊ द्या. 2 भाग्य मला संसारात सांगायचे, सुसुता आणि सती प्रियतमा. एक सुभाषित फार गोड आहे, सानंदम सदनम सुताश्च सुधिया कांता मृदुभाषिनी. यातल्या 2 गोष्टी, सुताश्च सुधिया कांता मृदुभाषिनी. संसारात यशस्वी होण्यासाठी 2 गोष्टी ध्यानात ठेवा, सज्जन मुलं आणि तुम्हाला समजून घेणारी पत्नी. संसारातलं सगळ्यात मोठं भाग्य आहे महाराज. एक राष्ट्रसंत भगवान बाबा म्हणून आमच्याकडे साधू होऊन गेले, फार मोठा साधू आणि इतके पवित्र विचार. बाबा नेहमी सांगायचे, एक वेळ गरज पडली तर यकर विका, पण लेकर चांगले शिकतील याची खबरदारी घ्या. महत्व यकरांना देऊ नका, महत्व लेकरांना द्या. लेकर चांगले निघाले तर तुमच्या 2 एकरावर 0 लावतील, 2चे 20 करतील. आणि नालायक लेकर निघाले ना, तुमच्या 50 0 पुसून टाकतील, 50चं 5 एकरावर आणतील. आमच्याकडे 100 एकराचे मालक आज राहायला घर नाही, खायला अन्न नाही, एवढी दुर्दैवी परिस्थिती जगतात, केवळ लेकर नालायक निघाले म्हणून. लेकर चांगले असतील तर बापाची 17 वर्ष पुण्यतिथी साजरी करतील. लेकर नालायक निघाले तर बापाच्या अंत्यविधीला सुद्धा गैरहजर राहतील. विठाला पुत्र भावा ऐसा गोंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. पुत्र भावा ऐसा गोंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. जीवनात तुम्ही सगळ्यात मोठी संपत्ती जर काय कमावली तर तुमच्या पोटी आलेली संतती, सज्जन संतती हे सगळ्यात मोठं दैव आहे. मातृ पितृ भ्राता सगोत्रापार चतुर्भुजनर. एक सज्जन कुळात जन्माला आला तर तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत, भावे गाता गीत विठोबाची. एक सज्जन घरात आला तर कुलम पवित्रो जननी कृतार्थ. प्रभू रामचंद्राचे उद्गार आहेत हनुमानजी बद्दल. हनुमानजीला वानर नाही म्हणायचं महाराज. वानर येऊनी जन्माला येऊन एवढा पराक्रम केला, ते वानर राहिले नाही, वा नर झाले. वाक्य कळलं ना. वानर होणं वेगळं आणि वा नर होणं वेगळं. आपण माणसं होऊन जर काही पराक्रम नाही केला तर आपण वानराच्या उंचीचे झालो, आणि ते वानर असून एवढा पराक्रम करून गेले तर ते वा नर असं म्हणायच्या योग्यतेचे झाले. विठाला कबीरजीचा एक सुंदर दोहा आहे पहा. जननी जनेसो भक्त जने या दाताया शूर, नहीं तो जननी बांझ भले क्या खोवेगा नूर. लड़का देना तो ऐसा देना जिसकी जग करे आस, नहीं तो उससे मुर्गी भली महीने को. कोंबडीला महिन्याला 100-50 पिलं होतात. महिना म्हणजे 2-4 महिन्याला होत असतील. 50 पिलं घेऊन ती बाई जर निघाली ना, असं वाटतं पश्चिम बंगालमध्ये ममताजीच निघाल्यात का काय कार्यकर्त्यांना घेऊन. कधी श्रावण महिना, 50 पिलं बाईसाहेब पुढे निघाल्या. श्रावण संपला. श्रावणात जिच्या मागं 50 आहेत, भाद्रपदात तिच्या मागं 1च पिलू. मग तिला विचारलं, बाई मागच्या महिन्यात 50 होते, आता 1च. ती म्हणली, काय करता महाराज, काय मांजरीनं नेले, काय घारीनं नेले, आणि काय काल परवा सोसायटी लागली होती. कळलं तर जाऊ द्या, नाही तर राहू द्या. त्याच्यात शहीद झाले. मुर्गी के बच्चे घने, आगे पीछे थाट, कोई चिल्ली ले गई, कोई बिल्ली ले गई, हो गई बाटा बाट. विठाला एक 2-3 मिनिटाचं गोड चिंतन डोळ्यापुढे आणतो. आई तुला जर जन्मच द्यायचा असेल, आई तुला जर जन्मच द्यायचा असेल तर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना करणाऱ्या लोकमान्य टिळकांसारख्या राष्ट्रपुरुषांना दे. आई तुला जर जन्मच द्यायचा असेल, मला वज्र निर्धाराचे 1000 तरुण द्या,
मी तुम्हाला देशाचं चित्र पालटवून दाखवतो, अशी भीमगर्जना करणाऱ्या स्वामी विवेकानंदासारख्या तत्वज्ञांना दे. आई तुला जर जन्मच द्यायचा असेल, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा म्हणणाऱ्या सुभाष बाबू सारख्या नरवीरांना दे. आई तुला जर जन्मच द्यायचा असेल, केवळ वयाच्या 16व्या वर्षी धारोष्ण रक्ताची धार रायरेश्वराच्या पिंडीवरती अर्पण करून स्वराज्याचं तोरण तोरणागडावरती बांधणाऱ्या, हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा म्हणून 500 मावळ्यांना घेऊन प्रवास सुरू करून एक दिवस 32 मन सोन्याच्या सिंहासनावर बसून स्वतःचा राज्याभिषेक करून महाराष्ट्राला हक्काचा छत्रपती देणाऱ्या शिवरायांसारख्या नरवीरांना दे. आई तुला जर जन्मच द्यायचा असेल तर प्राण गेला तरी 72 स्वतःचा धर्म सोडणार नाही, अन्य धर्म स्वीकारणार नाही, अशी घोर प्रतिज्ञा करणाऱ्या, वयाच्या 13व्या वर्षी बुधभूषणम सारखं काव्य निर्माण करणाऱ्या आणि जीवनात 9 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये लढल्या गेलेल्या 115 पेक्षा जास्त लढायामध्ये एकदा सुद्धा पराभवाचं तोंड न पाहिलेल्या छत्रपती शंभूराजांसारख्या शूरांना दे. आई तुला जर जन्मच द्यायचा असेल, केवळ वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखं तत्वज्ञान निर्माण करून जगताला शांतीचा संदेश देणाऱ्या ज्ञानोबरायासारख्या तत्ववेत्या संतांना दे. आई तुला जर जन्मच द्यायचा असेल तर इहलोकातील कायद्यासह परलोकातील कायद्याची मर्यादा मोडीत काढून नाशवंत देह वैकुंठाला घेऊन जाणाऱ्या जगद्गुरु तुकोबरायासारख्या विरक्त महापुरुषांना दे. आई तुला जर जन्मच द्यायचा असेल तर जगाच्या बापाला विटेवरून खाली बोलावून स्वतःच्या हातानं घास भरवणाऱ्या आणि दुधाचा प्याला त्याच्या ओठाला लावणाऱ्या 6 वर्ष वय असलेल्या नामदेवरायासारख्या प्रेम मूर्ती संतांना दे. आई तुला जर जन्मच द्यायचा असेल तर स्वतःचं उदर फाडून जगाच्या बापाला आतमध्ये लपण्यासाठी जागा देणाऱ्या सावताबाबासारख्या प्रेमी भक्तांना दे. आई तुला जर जन्मच द्यायचा असेल तर 1400 वर्षे जगलेल्या चांगदेवाच्या कानाला धरण्याची धमक आणि हिम्मत असलेल्या मुक्ताबाई सारख्या ज्ञानी संतांना दे. आई तुला जर जन्मच द्यायचा असेल तर विश्वचालक परमात्म्याला विटेवरून खाली बोलावून जात्यावर समोरून दळायला लावणाऱ्या, स्वतः थापलेल्या गवऱ्या वेचण्यासाठी मदत करायला बोलवणाऱ्या जनाबाई सारख्या प्रेमी भक्तांना दे. आई तुला जर जन्मच द्यायचा असेल तर जिच्या नावाचं झाड पांडुरंगाच्या मंदिरात लागलं त्या कान्होपात्रेसारख्या स्त्री संतांना दे. आई तुला जर जन्मच द्यायचा असेल तर बापानं दिलेला विषाचा प्याला हसत हसत पिणाऱ्या पण कृष्ण भजन न सोडणाऱ्या मीराबाई सारख्या प्रेमी भक्तांना दे. आई तुला जर जन्मच द्यायचा असेल ज्ञानोबा तुकोबा सारख्या भक्तांना दे, कर्णासारख्या बळीराजासारख्या उदारांना दे, अर्जुनासारख्या मारुतीसारख्या शूरवीरांना दे. अन्यथा तू वांज राहिलीस तरी चालेल. विठाला आपल्या पोटी सज्जन संतती येणं हे एक गोड भाग्य आहे आणि आपल्याला समजून घेणारी सहचारिणी मिळणं. नेहमी सांगतो, पती पत्नी म्हणजे संसार रथाची 2 चाकं आहे. ते 7 फेरे घेतो ना आपण, एक चलत चलत त्याचा भाव सांगून जातो. ज्या वेळेला अग्नीला 7 फेरे घ्यायचे असतात, पहिले 4 फेरे पती पुढे असतो, पत्नी मागे असते. उरलेले 3 फेरे पत्नी पुढे चालते, पती मागे चालतो. आणि ब्राह्मण देव आपल्याकडून संकल्प करून घेतात, धर्मेच अर्थेच कामेच नातीचरामी नातीचरामी. त्यातला भाव सांगतो तुम्हाला. पहिले 4 फेरे माग का, ती पत्नी पतीला सांगत असते, धर्म नावाचा पुरुषार्थ सिद्ध करत असताना मी तुमच्या मागे. तुम्ही पंगत द्यायची म्हणा आळंदीला, माझी काही हरकत नाही. तुम्ही सप्ताह करायचा म्हटला, माझी काही हरकत नाही. तुम्ही माझ्या सासऱ्याची पुण्यतिथी मोठी करायची म्हटला, माझी काही अडचण नाही. तुम्ही काय दिंडीला पंगत द्यायची, माझी तयारी. धर्म करताना मी तुमच्या मागे, अर्थ पैसा कमावताना मी तुमच्या मागे. तुम्ही नोकरी करा, मी घर सांभाळते. तुम्ही शेती करा, मी खुरपायला मागं तुमच्या उभी राहते. तुम्ही उद्योग व्यापार करा, मी लेकरं शिकवते. तुम्हाला वाटलं मी नोकरी करायची, मी नोकरी करते. परिस्थिती बिकटच झाली, रोजगार हमीवर जायची वेळ आली, तर एक टिकाव तुमच्या हातात तर दुसरं खोरं माझ्या हातात. अर्थ कमावताना मी मागे, धर्म करताना मागे, अर्थ कमावताना मागे, काम पुरुषार्थ सिद्ध करताना पण मी मागे. पण स्त्री जीवनाचं सगळ्यात मोठं स्वप्न असतं महाराज, ते पुढे. ती पुढचे 3 पावलं फेरे नवऱ्याला मागं सारते आणि स्वतः पुढं जाते. तिचं एकच असतं, माझं कपाळीचं कुंकू, गळ्यातलं मंगळसूत्र मला सोबत नेता आलं पाहिजे, मला आहेव मरण आलं पाहिजे, मी सुवासीन म्हणून गेले पाहिजे. तेव्हा ती नवऱ्याला मागं सारते. आता तुम्ही मागे, मला सुवासीन म्हणून जायचंय, आहेव मरायचंय,
सौभाग्य लेणं सोबत घेऊन जायचंय या विचारानं जगणारी पत्नी जीवनात येणं म्हणजे तुम्ही संसारात भाग्यवंत होणं. मला सांसारिक भाग्य सांगत सांगत आध्यात्मिक भाग्यापर्यंत तुम्हाला आणायचं होतं. भक्तिश्च नारायणे हे सगळ्यात मोठं आपल्या जीवनातलं भाग्य आहे. चांगले मित्र मिळाले, मनुष्यदेह मिळाला, आरोग्य मिळालं, मुलं चांगले मिळाले, पत्नी चांगली मिळाली आणि ह्या सगळ्याबरोबर आपल्या अंतःकरणात हरिभक्ती करण्याची भावना निर्माण झाली. महाराज एक ज्ञानेश्वरीतल्या ओवीतून सांगतो. जे जन्म सहस्र ओळगी जे एक वेळ मुखासी यावे, जयाचे वाचे पुढा भोजे नाम नाचत असे माझे. जे जन्म सहस्र ओळगी जे एक वेळ मुखासी यावया. देवाचं नाव मुखाला येण्यासाठी पुण्य लागतं. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, मागे बहुता जन्मी हेच करीत आलो. पुण्य फळले बहुता दिवसा बहुता सुकृताची जोडी. आई वडिलांच्या नावानं एवढं अन्नदान, एवढा भव्य सोहळा करण्यासाठी पूर्व पुण्याची जोड असावी लागते. भाग्यवंत तेव्हा होतो जेव्हा जीवनामध्ये हरिभक्तीचा समावेश होतो. तुकोबार आहे त्याच भाग्यवंताचं चिंतन सांगतात. पहिलं भाग्यवंत हेची काम, भाग्यवंत हेची काम, भाग्यवंत हेची काम, भाग्यवंत हेची काम. भाग्यवंत हेच काम, भाग्यवंत हेची काम, भाग्यवंत हेची काम, भाग्यवंत हेची काम, भाग्यवंत हेची काम. माफे नाम वैखरी, माफी नाम वैखरी, आनंदाची पुष्टी अंगे, आनंदाची पुष्टी अंगी, आनंदाची पुष्टी अंगी, आनंदाची पुष्टी अंगी, आनंदाची पुष्टी अंगी. भाग्यवंत होणं म्हणजे परमार्थात येणं किंवा परमार्थात येणं म्हणजे भाग्यवंत होणं. जास्त विस्तार करणार नाही. एक गीता भागवत करीती अखंड चिंतन विठोबाचे. जास्त काय नाही महाराज. मी मगाशीच बोललो, जन्माला आल्यानंतर ज्यानं ज्ञानेश्वरी न वाचता मेला तो जन्माला येऊन वाया गेला. जन्माला येऊन ज्यानं ज्ञानेश्वरी वाचून मेला त्याचा जन्म सार्थकी लागला. लोक म्हणतील महाराज आम्हाला कुठं वाचता येते. जनाबाईंनी सांगितले वाचावी, वाचावी ज्ञानेश्वरी. वाचता वाचता नामदेवराय म्हटले भाव धरून या वाचे. भाव धरून वाचता वाचता एक तरी ओवी अनुभव. काही शाळेत न गेलेले आमचे माणसं म्हणतील महाराज वाचायची खूप इच्छा आहे हो, आम्हाला वाचता येत नाही. नका येऊ द्या वाचायला. कीर्तनाच्या गादीवरून माऊलीची शपथ घेऊन सांगतो महाराज, ज्याला वाचता येत नाही त्यांनी दररोज नियम बनवा. सकाळी आंघोळ करत जा, देवाला पाणी घालत जा, तुळशीला पाणी घालत जा, देवघरात फक्त मोजून 10 मिनिटं बसत जा. 10 मिनिटामध्ये ज्ञानेश्वरी उघडायची आणि त्या ओवीच्या ओळीवरून बोट फिरवायचं. 10 मिनिटात जेवढे पानं होतील तेवढे फक्त बोट फिरवा. असं बोट फिरवत 18 अध्याय पूर्ण बोट फिरवा.
तुम्ही जेव्हा 18 अध्याय बोट ज्ञानेश्वरीहून फिरवाल तेव्हा ज्ञानेश्वरी तुमचं बोट हातात घेईल आणि जेव्हा तुमचं बोट ज्ञानेश्वरीच्या हातात जाईल तेव्हा देवाच्या बापाला तुमच्या पुढे झुकल्याशिवाय पर्याय शिल्लक राहणार नाही. ज्ञान होय मोढा अति मूर्ख त्या. म्हणून वाच ज्ञानेश्वरी आणि मापी नाम वैखरी, तोंडानं देवाचं नाव त्या वारकरी व्यक्तिमत्वासाठी त्यांच्या 17व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं एकदा सगळ्यांकडून पांडुरंग नावाचा जयघोष करून घेणारे सेवा संपवणारे वैखरी वाणीनं, वैखरी म्हणजे जिभेतून तोंडावाटे देवाचं भजन करणं, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. वारकरी संप्रदायात नामापेक्षा मोठं काही नाही आणि नाम भक्तीपेक्षा मोठी साधना कोणती नाही. कीर्तन, कीर्तन म्हणजे काय? कीर्तन हे नामघोष निर्लज्ज करीती हरीचे दास. महाराज आम्ही थोडी भरकटलो, तरुण पिढी आमची भरकटच चालली. आम्ही लोकांना डोलायला लावणारी कीर्तन शिकलो पण देवाला डोलायला लावणारं कीर्तन विसरलो. लोक नाही डोलली तरी चालतील, देव किमान हल्ला पाहिजे असं कीर्तन आमच्याकडून झालं पाहिजे. आम्ही थोडं भरकटल्यासारखं वागू लागलो. लोकांना रंजवण्यासाठी आम्ही स्वरचित गाणे म्हणू लागलो, मायबापाचे गाणे म्हणू लागलो. मान्य आहे, हे ऐकून लोक डोलली पण देव रुसला त्याचं काय? मी म्हणतो एक वेळ लोक रुसली तरी चालतील, आमच्या कीर्तनानं देव डोलला पाहिजे तेव्हा ते कीर्तन सार्थकी लागलं. आम्ही देव डोलणारी कीर्तन सांगावीत. त्या उंचीचं जमलं तर तिथवर घेऊन जायचा तेवढा प्रयत्न करतो. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी. जणी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग, जणी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचू लागला, प्रेमाचे छंदे विठ्ठल नाचू लागला. नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर, सावध होय देवा ऐसे भोले कबीर. देवा 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 बोला. देवा 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 देवा. बसलेली मंडळी दोन्ही हात वर करा. शाबास. एक 5 मिनिटं घेणार आहे, जास्त वेळ नाही. 17वं पुण्यस्मरण आहे, वारकरी जीवन आहे, त्यांच्यासाठी आपली उपस्थिती आहे. आत्ताचा नामघोष त्यांच्यासाठी. माग म्हणा सगळ्यांनी, पांडुरंग 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 पांडुरंग
माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, पांडुरंग 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 विठ्ठल विठ्ठल पांडुरंग 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 माऊली 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 माऊली. या उंचीचं कीर्तन म्हणजे मापी नाम वैखरी, वैखरी वाणीनं त्याच्या नावाचा जयघोष भाग्यवंत ह्याची काम. तेव्हा बाबांचं पुण्यस्मरण, त्यांचे सर्व सुपुत्र आमचे रामदास सेठ आहेत, धोंडे भाऊ आहेत, सगळा परिवार अत्यंत निष्ठेनं 17 वर्षे बाबांची सेवा करतोय. कुठंतरी ते जीवनही त्या उंचीचं नक्की असलं पाहिजे. एकाच मिनिटात सेवा संपवायची. जीवन आपल्याला मिळालंय, एक ध्यानात ठेवा, आपलं जीवन म्हणजे नाटकासारखं आहे. नाटकाचे जसे 3 अंक असतात तसे आपल्या जीवनाचे पण 3च अंक आहेत. बालपण, तरुणपण 3 अंकी नाटक आहे. आणि 3 अंकी नाटकानंतर मृत्यू नावाचा पडदा पडणार आहे. या 3 अंकी नाटकामध्ये बालपण आहे, तरुणपण आहे, म्हातारपण आहे. आपल्या वाट्याला एक ज्या त्या भूमिका आल्यात. कोणाला राजकीय आली, कोणाला सामाजिक आली, कोणाला उद्योजक म्हणून मिळाली, कोणाला कीर्तनकार म्हणून मिळाली. ज्याला त्याला जी ती भूमिका देवानं दिली आहे. पण एक घोटाळा आहे महाराज. रंगमंचावरच्या नाटकामध्ये त्या अभिनेत्याला माहीत आहे पुढचा सीन काय घडवायचा आहे किंवा काय असणार आहे. पण आपलं एक दुर्दैव आहे, आपल्याला पुढचा सीन माहीत नाही. कीर्तन संपल्यावर जेवायला बसणार आहेत की देवाघरी जाणार आहेत, हा पुढचा सीन आपल्या हातात नाही. आपला डायरेक्टरवर बसलाय, त्यानं त्याच्या हातात स्क्रिप्ट ठेवलंय. पुढचा सीन आपल्याला कोणता देणार आहे ते त्याने ठरवायचंय. आपण फक्त अभिनय उत्तम करायचा आहे. एक गोड वाक्य सांगून सेवा संपवायची. जीवनाच्या रंगमंचावर आपल्या वाट्याला आलेली भूमिका इतक्या उत्तम प्रकारे पार पाडायची. जीवनाच्या रंगमंचावर आपल्या वाट्याला आलेली भूमिका इतक्या उत्तम प्रकारे पार पाडायची की मरण नावाचा पडदा पडल्यानंतर सुद्धा प्रेक्षकांमधून आपल्याकरता टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. मरावे परी कीर्ती रूपे उरावे. त्या बापाचं 17 वर्ष सेवा करण्याचं सौभाग्य ह्या पोरांना मिळतं. आणि सेवा करण्याची इच्छा मनामध्ये तेवढ्याच तीव्रतेनं जिवंत राहते. यातच त्यांची पुण्याई, त्यांचं मोठेपण आणि त्यांचं भाग्यवंतपण दडलेलं आहे. म्हणून फक्त एवढंच चरण मला घ्यायचं होतं ते त्यांच्यासाठी. भाग्यवंत ह्याची काम ते होते तोपर्यंत त्यांनी तेच केलं आणि त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या परिवाराकडून सुद्धा तेच कार्य केल्या जातंय. खऱ्या अर्थानं एका भाग्यवंताचं हे पुण्यस्मरण. तेव्हा त्यांना 17व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं विनम्र अभिवादन. मागे असलेल्या त्यांच्या सर्व परिवाराला ज्ञानोबा तुकोबारायांचा सदैव आशीर्वाद मिळत राहावा ही सद्भावना. उपस्थित सर्व वारकरी बांधवांना कोटी कोटी धन्यवाद. सर्वांना नतमस्तक होऊन वंदन. कारण हा पवित्र परिसर आहे, वारकरी संप्रदायाला झोकून देऊन सेवा करणारा परिसर आहे. जुनी जाणती मंडळी आहे. आपल्या पुढं कीर्तनाचा योग येणं मग आमचं सुद्धा कुठेतरी भाग्य आणि पुण्य असतं. तेव्हा उपस्थित सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. गुणीजन मंडळीला धन्यवाद देतो. या परिवारातील सर्व सदस्यांच्या पाठीशी बाबांचा आशीर्वाद वैकुंठातून सुद्धा सदैव राहो ही सद्भावना व्यक्त करून सेवेला विराम देतो. विठोबा जय जय विठोबा. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल. विठोबा विठोबा
रखुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर कुंडलिका वरदे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका कळी प्राणी पाहता तुका कळी प्राणी पाहता